हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली आणि माझ्या आरपी फॅशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत ब्लाऊज पेपर कटिंग. त्याच्यासाठी आपण हे ब्लाऊज घेतलेला आहे. तर आधी आपण त्याच्या ब्लाऊजची चेस्ट बघून घेऊ किती येते. तर हे बघा, हे हुक पट्टी आहे. इथून आपण हे बघा 9 इंचावरती आपले 9 इंच चेस्ट आलेली आहे. या साईडने घेते वेळी आपल्याला आईपट्टी सोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 9 इंच बघा, 9 चौक 36 म्हणजे पूर्ण छातीचं मेजरमेंट आहे 36 इंच. आपण घडी टाकते वेळी छातीचा चौथा भाग टाकत असतो. म्हणजे बघा, छाती 36चा चौथा भाग 9 आला आहे आपला. अशा पद्धतीने नऊ अधिक 1.5 इंच, 9 अधिक 1.5 इंच म्हणजेच 10.5 वरती आपली घडी आलेली आहे. बघा, अशा पद्धतीने खुणा करून घेतली. 10.5 आपली घडी येणार आहे. अशा पद्धतीने घडी टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत ब्लाऊजची पूर्ण उंची. तर पुन्हा आपण चेक करू ब्लाऊजची पूर्ण उंची किती आहे ती. तर हे बघा, ब्लाऊजची पूर्ण उंची टाकते वेळी आपण इथून टाकायचं नाही, कारण इथं उतार घेतलेला असतो गळ्याचा, त्याच्यामुळे पाव इंचाचा फरक पडू शकतो. म्हणून आपण पूर्ण उंची इथं या साईडला ठेवून पूर्ण उंची घेणार आहोत. तर बघू शकता पूर्ण उंची आलेली आहे 13.5 वरती. ठीक आहे, आता पूर्ण उंची टाकली 13.5. त्याच्यात 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवणार आहोत, कारण अर्धा इंच आपण हे बघा इथून अर्धा इंच ही शिलाई मार्जिन इथं जाणार आहे आणि इथून अर्धा इंच गळ्याच्या साईडला जाणार आहे. म्हणून 13.5 अधिक 1 इंच 14.5 वरती आपण खुणा करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली पूर्ण उंची टाकून झालेली आहे. बघा, त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत शोल्डर. बघा, व्यवस्थित घेता येईल. ठीक आहे, तर बघा ब्लाऊजची शोल्डर आहे, व्यवस्थित ठेवून बघायचं. अशा पद्धतीने शोल्डर आलेली आहे 10 इंचावरती. शोल्डरच्या निम्मे किती 5 इंच, पूर्ण खांद्याचे निम्मे 5 इंच. त्याच्यात आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत, म्हणजे 5 अधिक अर्धा इंच 5.5 इंचावरती आपण शोल्डर टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत साईड शोल्डर. बघा, ही आपली साईड शोल्डर असते. इथून साईड शोल्डर आलेली आहे बघा 2.5 इंचावरती. आपण इथूनच बॅक साईडला घेणार आहोत. साईड शोल्डर 2.5, त्याच्यात पाऊण इंच नेहमी ॲड करायचं आहे. याच्यात काहीही चेंज करायचं नाही. कुठल्याही मेजरमेंटला टाकते वेळी पूर्ण खांद्याच्या निम्मे अधिक अर्धा इंच, तिथूनच बॅक साईडला साईड शोल्डर अधिक पाऊण इंच. ठीक आहे, आपल्याला गळारुंदी ही आपली गळारुंदी येणार आहे.
गळा रुंदी आपण स्वतःच्या मनाने न टाकता अशा पद्धतीने आपण गळा रुंदी टाकू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला टाकणार आहोत आपण पुढील गळा. तर पुढील गळा बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून आपण पुढील गळा घेणार आहोत. पुढील गळा आपण घेते वेळी लक्षात ठेवा, इथून न घेता या साईडने घ्यायचं आहे. जिथे आपल्याला व्यवस्थित असं बघा 5.5 इंचावरती आपला पुढील गळा येतोय. आपण पुढील गळा किती टाकायचा आहे? 5.5, त्याच्यात अधिक अर्धा इंच, कारण इथून अर्धा इंच जाणार आहे म्हणून 5.5 अधिक अर्धा इंच 6 इंचावरती पुढील गळा टाकून घेणार आहोत. आलं लक्षात? याच्यात काहीही चेंज करायचं नसतं. अर्धा इंच म्हणजे अर्धाच इंच वाढवायचं आहे, कारण आपण अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे म्हणून. त्याच्यानंतर हे आपले फुल गळा झालेला आहे. हाताबरोबर आपण सेप देऊन घेऊयात. त्याच्यानंतर आपला फुल गळ्यासाठी सेप साधारण 1 इंचावरती आपण गोलाकार देऊन घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने पुढील गळा टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण मुंडा टाकणार आहोत. तर मुंडा बघा आपण 36 साईजसाठी 5.5 इंच टाकतो. ठीक आहे. बघा अशा पद्धतीने आपण 5.5 इंचावरती मुंडा टाकून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण मुंडा टाकून घेतलेला आहे. याच्यानंतर आपण इथून काय करायचं आहे, जर हेवी साईज असेल तर एक्स्ट्रा टाकायचं आहे, आणि जर कमी साईज असेल चेस्टची तर इथून कमी टाकायचं आहे. आता साधारण 36 आहे, म्हणजेच मीडियम साईज आहे ही. तर त्याच्यासाठी आपण 1/4 इंचावरती अशा पद्धतीने बॅक साईडसाठी मुंडाचा शेप देण्यासाठी हे 1/4 इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे बघा. अशा पद्धतीने त्याच्या पुढे अर्धा इंच हा आपला मागील गळ्याचा शेप झाला. इथून आपण टाकणार आहोत पुढील गळा. पुढील गळा अर्धा इंचावरती बघू शकता अशा पद्धतीने. तिथे 5.5 आहे, त्याच्या निम्मे करून घ्यायचे. त्याच्या निम्म्यावरती आपण अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने इथून साधारण 1 पॉईंट आपण खाली घेणार आहोत. अशा पद्धतीने बघा. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत टक्स. पण आपण याच्यावरून मोजून घ्यायचं आहे. हे बघा टक्स पॉईंट, इथंच आपल्याला टक्स पॉईंट भेटू शकतो. तर इथं टक्स पॉईंट आहे 9.5 इंचावरती. ठीक आहे. 9.5 अधिक अर्धा इंच टाकून घेणार. अर्धा इंच इथं शिलाई मार्जिन जाणार आहे. 10 इंचावरती आपण हा टक्स पॉईंट उंची टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतर कटोरी काढून घेऊया. तर कटोरी बघा, कटोरी आहे 5.5 इंचावरती बघू शकता. 5.5 इंचावरती कटोरी. जर आपल्याला कमी जास्त वाटत असेल तर आपण कमी जास्त थोडेफार करू शकतो. जर एक्स्ट्रा अशी जास्त पसरट वाटत असेल किंवा कमी वाटत असेल तर इथं हा व्यवस्थित सेफ वाटतो आहे मला, म्हणून इथून मी टाकणार आहे 5.5 इंचावरती कटोरी.
बघा अशा पद्धतीने कटोरी टाकून घेतलेली आहे 5.5 इंचावरती. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण 2.5 इंच योगपट्टीसाठी 2.5 इंचाची रेषा आखून घेणार आहोत. अशा पद्धतीने 2.5 इंचावरती योगपट्टीसाठी रेषा आखून घेणार आहोत. त्याच्यानंतर इथून आपण 1.5 इंचावरती योगपट्टीचा शेप देऊन घेणार आहोत. त्याच्या अगोदर आपण कटोरी इथून टाकलेली आहे बघा 5.5 इंचावरती. तर इथून आपण टाकणार आहोत बघा पुढील गळ्याच्या शेपपासून 2, 2.25 आणि 2.5 आणि इथून आपण 1 इंचावरती पुन्हा करून घेऊन आपण आपल्याला जिथं शेप छान वाटतो तिथून आपण हा शेप देऊन घेणार आहोत. बघा हा 5.5 इंचावरती अशा पद्धतीने. आपल्याला जर इथून असं छान वाटत असेल तर अशा पद्धतीने करून घेऊ शकता तुम्ही. किंवा इथून असं वाटत असेल तर असं हे बघ. इथून छान नाही वाटत आहे, मला इथून छान वाटतं आहे बघा अशा पद्धतीने. हा आपला कटोरीचा शेप झाला आहे. तर बघू शकता इथून आपलं कटोरी आले त्याचे आपण निम्मे करून घेणार आहोत. हे बघा 5.5 इंचावरती आपली कटोरी होती, त्याच्या निम्म्यावरती आपण पुन्हा करून घ्यायचे. त्याच्यानंतर मग हा अशा पद्धतीने आपण योगपट्टीचा शेप देणार आहोत. आता आपण कटिंग करून घेऊयात.